रयत संघटना व श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने मुदगा येथे शेतकरी महामोर्चा काढण्यात आला। गेली 3 वर्ष शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज न दिल्यामुळे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। कर्ज न मिळण्यामागे मुदगा सोसायटीमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरवण्यात आला आहे। या भ्रष्टाचाराच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा मुदगा गावाचे सुपुत्र व श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिन दादा पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्यांचा व त्यांना मदत करणाऱ्यांचा धिक्कार असो असे घोषणा देत आपला संताप व्यक्त केला। नमस्कार, मी सचिन पाटील, मुदगा प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संस्थेच्या बिल्डिंगमध्ये आपण उपोषणाला बसलेलो आहोत। माझ्या बरोबर आपल्या गावातील शेतकरी बांधव व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत। ह्या सोसायटीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण गेली 4-5 वर्ष आंदोलन करत असताना हे आज 4थी वेळ आमच्यावरती उपोषण करण्याची वेळ आलेली आहे। ह्या संस्थेमध्ये जे चेअरमन, सेक्रेटरी आणि संचालक मंडळ आहे, ह्या लोकांनी अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे की आम्हाला लाजी वाटते की हे एक संस्थेसाठी आम्हाला 4-4 वेळा उपोषण करावं लागतं। संस्थेमध्ये इतका मोठा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, हे मी डॉक्युमेंट्स सहित आम्हाला अधिकाऱ्यांनी पुरवलेल्या डॉक्युमेंट्स सहित आपण इथं सिद्ध करू शकतो। त्यांच्यावरती केस करावी असे ऑर्डरही आम्हाला RCS ऑफिसकडनं आलेले आहे। परंतु इतकं सर्व झालेलं असताना सुद्धा ह्या संस्थेचे चेअरमन आणि काही संचालक मंडळ ज्या लोकांना जितका त्रास करता येईल तितका त्रास करण्याच्या प्रयत्नात आहेत। शेतकऱ्यांचं कर्ज थांबवण्याच्या प्रयत्नात ती लोक आहेत। फक्त ढोंग चाललाय त्यांचं। जे एक म्हण आहे, घर खाऊन अंगणाला तोंड लावणं, अशा प्रकारचं ह्या लोकांचं काम चालू आहे। ह्या संस्थेचा फक्त वापर त्याने राजकारणापुरता, तालुक्यात जिल्ह्याच्या राजकारणापुरता वापर करत असताना ह्या लोकांच्याकडे बिलकुल त्यांचं लक्ष नाही। मी त्यांना तुमच्या माध्यमातून वॉर्निंग करतो की तुम्ही सर्व नाटकं बंद करून ह्या लोकांना, आपल्या शेतकऱ्यांना कसं कर्ज मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करणार असाल तर करा, नसेल तर तुम्हाला येत्या दिवसात खूप मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल। कारण ह्या परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय द्यायचं सोडून तुम्ही तुमच्या राजकारणाचा डाव खेळत आहात हे आमच्या नजरेस आलेलं आहे आणि संबंधित अधिकारी त्यांनाही मदत करत आहेत। जर आम्हाला येत्या ह्या उपोषणाला आम्हाला आश्वासन नको, तुम्ही भरपूर वेळा आश्वासन दिली आणि आम्ही 2-3 वेळा उपोषण तुमच्या आश्वासनाला विश्वास ठेवून सोडलेले आहेत। आता आम्ही तुमच्या विश्वास तुमच्यावरती ठेवणार नाही। आम्हाला द्यायचंच असेल तर कर्ज द्या आणि ज्या भ्रष्टाचारी लोकांच्यावरती तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढलेत की त्यांच्यावर क्रिमिनल आणि सिव्हिल केसेस झाल्या पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, ही कारवाई तुम्ही करा। ह्या 2-3 मागण्या आमच्या आहेत, त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही असा आता निर्धार पक्का आहे। आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना कळकळीची विनंती करतो की ताबडतोब आमच्या शेतकऱ्यांना कर्ज वितरित करा आणि जे भ्रष्टाचारी आहेत हे सिद्ध झालेलं आहे त्यांच्यावरती केसेस होऊन त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्यांना त्वरित बिनव्याजी कर्ज मिळावे, दोषींवर कारवाई व्हावी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। कृष्णा पाटील, व्हॉइस ऑफ हिंदुग्राम, मुदगा।